नमस्कार मित्रांनो, मी संदीप गरज 113 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपला कंटेंट आहे रानभाजीतली रेसिपी, कोकणातली आवडती रेसिपी कंठोला. काठी तुमच्या हातात घ्या. माझी छत्री आहे म्हणजे पेक लागला. काना पूर्ण वापरून बघा कसं त्याचं काय असलं का आपल्याला दिसून येईल. नंतर मग हात घालायचा. तुम्ही बोला की छोटे काय घेते कारण का छोटेच चांगले लागतात, जास्त करवत वगैरे लागत नाही. आणि मोठ्या बिया लवकर, या फळात लवकर बिया होतात. तुम्हाला माहीत आहे पूर्ण बिया झाल्या जे भाजीत, ती भाजी व्यवस्थित लागत नाही, चवीला लागत नाही व्यवस्थित असं. तीन बेट हे एरियात मित्रांनो एकेकाली शेतं होती. या टायमाला बघितलं ना कसं पूर्ण हिरवंगार दिसायचं. आता पांढरं कलरफुल दिसतं, सगळे गोडाऊन झाले बघा. शेवट टोकापर्यंत सगळं कलरफुल झाला सगळा. हे बघा इकडे पण आतमध्ये खिंडीत गेलेत कान्होबाच्या, एवढे आतमध्ये गेले गोडाऊन ना. अजून खोदतात ते बघा, पोकलणी चालू आहे. ते बघा तिथं 2 पोकलणी चालू आहे. बघा मित्रांनो ते काय
ज्याच्यावर फळं जास्त असतील ना त्याच्यावर फुलं कमी असतात. आता मी अनुभवलं आहे. आणि हात घालते डायरेक्ट. पहिलं मी छत्रीने सगळं हे केलं, सारासार केली, नंतर मी इथे हात घालतो डायरेक्ट हातमध्ये तुम्ही घाला. तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही डायरेक्ट आलं डायरेक्ट नाही घेतलं मी. त्याला छत्रीने सर्व चेक केलं तिथं काय आहे पैसे काय आहे. छत्री वरती करतात फरक पण दिसतो आणि काय आपल्याला त्याचा तो पण दिसतो. माझ्यावर छत्री आहे म्हणून आम्ही छत्री नेला. तुम्ही काठी घेऊन या नक्की. काठीशिवाय पर्याय नाही याला असं. आणि याच्यावर असं हरणटोल असतं हिरवा चाप असतं ना, हरणटोल तुम्हाला माहिती असतं. आपल्याला भेटली भरपूर. मित्रांनो बदका आलीत बघा. जोडा आहे बदकां तल्यात वरती. भवरं बोलतात त्याला, आपल्या गावठी भाषेत भवरा बोलतात. काय ते उडतात ना. तर मित्रांनो भेटलीन कंट्रोलला भरपूर. आता तुम्हाला रेसिपीची व्हिडिओ दाखवायचे म्हणून जास्त मी दाखवलेली नाही. तर चला मी निघलो घरी.
स्वीटीला फुल एन्जॉय झालं आहे, कारण पहिल्यांदाच तिला बाहेर काढलेली एवढी आणि बिना साखळी सोडली. चल मित्रांनो, आता फायनली घरी आलो मी आणि बघा लागते बघा. तुम्हाला काढण्याची जास्त व्हिडिओ दाखवली नाही, एवढी भेटली तरी पण भरपूर झाले, कारण का आपली रेसिपी पण त्यांनी करायची आहे ना, रेसिपीची व्हिडिओ करायची म्हणून मी थोडक्यात दाखवली नाही, असं 2-3 तानं फक्त दाखवली आणि कशी काढायची कशी पकडायची ते दाखवलं, दुसरं काय दाखवलेलं नाही. आणि बाकी आता चंदा उद्या रेसिपी करणार. आज पण चांगला दिवस, आज गुरुपौर्णिमा आहे, पण चंदा ते आता नको गुरुवारला ठेवत नाही. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे गुरुवार आणि आज आपण बनवत आहेत ती काल आपण कंठोल आणली ना, ती कंठोल्याची भाजी बनवायची आहे. आता चंदा ती कापायला घेतली बघा चंदाने. ओके, ते काय काय बिया झालेल्या असतात, त्या बिया काढायच्या असतात. सर्वांच्या नाही, कोवल्याच्या तसंच ठेवायचे, अशा बिया झालेल्या असतात बघा. लाल असतात, आता पावसाचे भरपूर असतात याची भाजी, आणि ती रानभाजी बोलतात त्याला. मेन म्हणजे काय, रानात पिकते बिना खताने बिना याने, कोणतीची लागवड नाही करत, काय नाही, निसर्ग लागवड करतो त्याची. अशा प्रकारे उभे कापायचे असतात. पुढचा मागचा डेका काढून टाकायचा. आता बघा हे कोवलं आहे, बी घेऊ शकतो आपण. बघा मित्रांनो, भाजी कापून झाली आणि बघा जास्त झालेले असते ना, तर बी जर जास्त असेल तर काढून टाका, नाहीतर काय होते माहिती आहे काय, ती भाजी कडक कडक लागते खायला. बघा आम्ही काढली बघा बी. आणि ही भाजी तुम्ही आणली बाजारातून वगैरे आणली होती तुम्ही, किंवा कुठून जंगलातून वगैरे आणली, तर ताबडतोब बनवा. ही भाजी लवकर शिजते. 2 दिवस ठेवले ना तर आतमधलं बी कडक होणार त्याच्यात. हो, मला ताबडतोब पकतोय. म्हणजे कोवली तुम्ही आणली ना तरी पण ती सडणार नाही, त्यातला आतमधला बी आहे ना तो कडक होईल, म्हणजे तो हे होईल पूर्ण भाजी ती होईल, पकतोय. पण निसर्गाने असं ते दिलेलंच आहे, त्याचं वरदानच दिलेलं आहे का तो सडणार नाही. तुम्ही आणून बघा, कोवली आणा, तर कोवली आणल्यावर ते त्याच्या आतमधला बी होणार, कापा 2-3 दिवसांनी कापा, बी होणार त्याच्यात, असं आहे. तर मी आता काल आणली ना भाजी, ताबडतोब बघा किती बी झाला त्याच्यात. आणि ते ताण्यांवर आज गेलो तरी मला भेटतील एवढीच भेटतील. मित्रांनो, कंटोला तर कट करून झाली बघा, अशी प्रकारे उभी केली कट शोधून तशी. आणि त्याला लागणारं साहित्य काय काय लागून घातला, बडीशोप, कच्ची बडीशोप, कच्ची बडीशोप, जिरा, हिंग, मेथी दाणे, आला लसणाची पेस्ट केली आणि मिरची त्याच्यात टाकली, मिरची आला लसणाची पेस्ट, टॅमॅटो आणि 2 कांदे बारीक चिरून घेतले. आणि सर्वप्रथम आता पहिला गॅस पेटवले आणि तेल ऑइल थोडा हे केला. तुम्ही विचार करता बडीशोप कशाला टाकता, आपल्या हातातून मसाले वगैरे जास्त होते ना, ते जास्त तिखट खाल्यामुळे काय होतं माहीत आहे का, पोटात जळजळ होते. म्हणजे ती बडीशोप, कच्ची बडीशोप काय करतं, टाकले जेवणात टाकली ना का ती जळजळ, म्हणजे ॲसिडिटी मारून टाकतो, ॲसिडिटी होऊन नाही देत, यासाठी बडीशोप टाकतात जेवणात, दुसरे काय नाही. पण जेवल्यावर काही जण बडीशोप खातात का, बडीशोप खाण्याचा हा कारण असं. पहिलं काय टाकतं, मेथी दाणे टाकतो. झालं कळवली मला पूर्ण. तेल तर वाजायला लागत आवडवा. पहिले मेथी दाणे टाकले. पण कुठल्याही भाजीच्या जेवणात, मच्छीचं असो जेवण,
कुठल्याही जेवणाचं कच्ची बडीशोप आपल्याला असतंच आपल्याकडे. जिरा जिरा टाकला आणि बडीशेप. बडीशोप आणि पाव चमचा हिंग. थोडासा पाव चमचा आहे हिंग टाकून. कांदा. पहिला कांदा टाकला. कांदा कसा ब्राऊन होतं पेठामध्ये कसं वास कसा असतो ना. कांदा शिजला का? थोडासा. थोडा नॉर्मल शिजला म्हणजे पूर्ण ब्राऊन नाही करायचा का कांदा? नाही. आलं लसणाची पेस्ट. आला मिरची लसणाची पेस्ट. आला आपण कोथिंबीर नाही फक्त त्याच्यात. आलं मिरची हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट. आणि टॅमॅटो. नंतर टॅमॅटो ॲड करायचं. ग्रेव्ही तर झाली थोडी मस्त एकदम. चवीनुसार मीठ. एक चमचा मसाला. एक चमचा मसाला जास्त ॲड नका करू त्याच्यात कारण ऑलरेडी मिरच्यात आणि मिरची हळद जास्त ॲड करा. ही जास्त हिरवी दिसली पाहिजे भाजी. ग्रेव्ही तर भारी झालेली आहे एकदम दिसतं एक नंबर. आणि ही भाजी कापण्याच्या अगोदर धुवायची. हां, कापल्यावर धुवायची नाही. कापण्याच्या अगोदर आम्ही साफ धुवून घेतली. काल पण आज पण 2 वेळा घेतली. औषधी भाजी आहे. रान भाजी तोंडला. पलटी व्यवस्थित केले. आता झाकण देऊन त्यावरती पाणी सोडायचं. गॅस थोडा नॉर्मल म्हणजे धीमा ठेवायचा का जास्त धीमा झाला पाहिजे. एकदम फास्ट गॅस नाही करायचा. ओके. आणि पाणी गरम केव्हा होते त्याचा वाट बघत राहायची. वरचं पाणी पाणी गरम केव्हा होते त्याची वाट बघत राहायची बस. ओके मित्रांनो पाणी गरम झाला. 2-3 मिनटं झाली. 3 मिनटां बघू. भाजी तर ओके वाटते एकदम. वाफ पण भरपूर झालेली आहे. पाणी त्यांना ॲड नाही करायचं. तो भाजीचंच पाणी होणार. जशी आपली टाकल्याची रेसिपी आहे ना
अशीच रेसिपी आहे. वास थोडा करवड येते बघा. तरी आम्ही म्हणून ते याच्यात काय ते राई मिक्स टाकली नाही, जिरा टाकला. तर यानं थोडासा करवटचा वास येते. ते तुम्हाला काल पण सांगितलं ताण्याला पण ते करवट वास होते थोडी. ती करवट लागते थोडीशी नॉर्मल जर राई टाकली तर. नंतर आम्ही राई टाकली ॲड नाही केली. मेथी टाकली. मेथी पण तेवढी नाही, थोडं पाणी ठेवते त्याचं वाफेचं होईल. आता पाणी दुसऱ्याला पण काय झालं गरम पूर्ण. भाजी झालेली आहे. कलर गिलर मस्त आहे बघा छान. आणि आता आम्ही असली कोकणी म्हणून थोडं ओला खोबरा टाकायचा. वाटली पाहिजे ना मालवणीमध्ये भाजी आहे. आणि या भाज्यांना थोडं ओला खोबरा टाकायचा, भाजीला पण चव येते. कारण ही आपली कोकणातलीच भाजी आहे. रेसिपी कोकण रेसिपी. या टायमाला आपल्या कोकणात ना घराघरात ही टाकला, कुड्डा आणि कंट्रोलर घरी घरी भेटलेले मला. आणि फायनली आता लास्ट झाकण उघडतं झालं. खोबरा शिजला. 1 मिनिट खोबरा शिजत ठेवलेला. आणि आपली कोकणातली रेसिपी झाली. कंट्रोलांची कंट्रोल रेसिपी. चव पण येते, जाड पण होते. आणि बघा एक नंबर. आणि तिकडे भात शिजवत ठेवला. भात पण झाला ना, पटकन भात पण झाला पण. मित्रांनो आपली भाजी वगैरे झाली. या जेवायला मला चव सांगतो. चव पण मस्त असते. कारण पहिल्यांदा घाली भरपूर वेळा खाल्लेली आहे भाजी. कोकणातली स्पेशलिटी आपली आगरी कोकणाची. करवटपणानं काय नाही मस्त रान भाजी. मित्रांनो जेवण वगैरे झालं माझं. आणि मला भाजी भरपूर आवडली. आणि आपली व्हिडिओ इथेच एंड होते. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ऑलरेडी सबस्क्राईब केलं, लाईक नक्की करा. माझी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघता. कारण मला माझे व्ह्यूज कधी 250, 300, 400 असं व्ह्यूज आहेत. पण वॉच टाईम भरपूर आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण बघता पण लाईक करा तुम्ही. आणि मला वाटेल का हां तुम्हाला व्हिडिओ आवडले म्हणून तुम्ही. कारण मी बघतो ना व्हिडिओ माझे म्हणजे वॉच टाईम बघतो ना. वॉच टाईम भरपूर असतं पण तुम्ही लाईक नाही करत. लाईक करा चला. आणि मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओ पूर्ण बघता म्हणून माझ्याकडून पूर्णपणे मनापासून धन्यवाद. चला.